मित्रांनो, डोंबिवलीच्या ज्युडिओ शॉपमध्ये आपण आलेले आहोत आणि इकडे खूप छान छान कपडे आहेत. नाव ठेवण्यासारखं काहीच नाही, खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवलीकर सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, खूप दिवस झाले की ठरवलेले की मला जायचंय डोळे चेकअप करण्यासाठी. सो वेळच नाही, म्हणजे सुट्टीच नाही भेटली. सुट्टी भेटली पण आमची इकडे तिकडे सुट्टी निघून गेली. सो आज शनिवार आहे, मिस्टरांना सुट्टी आहे, तर म्हटलं चला आज ते काम करून घेऊया. कारण मला असं वाटतं की एडिटिंग मी जे करते ना व्हिडिओची, त्याच्यामुळे माझे डोळे दुखत असणार किंवा चष्मा वगैरे लागणार असतं. जाऊया बघूया, एकदा म्हटलं चेकअप करून येऊया नाही का. म्हणजे डोळ्यांना जर त्रास होतो ना तो पण होणार नाही, कारण डोळे दुखतात पण माझे जेव्हा मी एडिटिंग करते ना व्हिडिओची तेव्हा. सो चला मग असा छोटासा व्हिडिओ होणार आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून द्या आणि व्हिडिओ एन्जॉय करा. सो मी आता आलेली आहे चष्म्याच्या शॉपमध्ये आणि डोळ्यांचं पण चेकअप केलेलं आहे. पण चष्मा लावून पाहत आहे की कोणता चष्मा मला सूट आहे किंवा कोणत्या चष्म्याची फ्रेम मला छान दिसत आहे. त्यासाठी मी प्रत्येक चष्मा लावून बघत आहे. शेवटी एक चष्मा मी सिलेक्ट केला आणि तिकडे बनवण्यासाठी दिला. सो मित्रांनो, मी आलेली आहे नवापाडामध्ये असणाऱ्या सुभाष रोडला आणि माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत, त्यांचंच दुकान आहे चष्म्याचं. तर म्हटलं बाहेर कशाला जायचं नाही का, मग त्यांच्याच दुकानामध्ये मी आलेली आहे. माझ्यासोबत दादा आहे, तर दादांनाच आपण विचारूया. आणि फायनली मला चष्मा लागलेला आहे. दादाने माझ्या डोळ्याचं चेकअप केलं, तर म्हटलं आता वयानुसार चष्मा तुला लावायला लागेल. कारण माझा काय प्रॉब्लेम होतो म्हणजे समोरचं वगैरे सगळं काही व्यवस्थित दिसतं, फक्त मला जे मी भगवद्गीता वाचते ना ते मला बुक वाचायला जमत नाही, म्हणजे बारीक अक्षर दिसत नाही. त्यासाठी बोलू एवढं काही घाबरण्याचं कारण नाहीये, लावू शकतेच वाचताना, किंवा म्हणजे काय एवढं काही टेन्शन घ्यायचं चालू नाही. आता सगळ्यांनाच चष्मा लागतात नाही का. सो दादा, पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव प्रवीण राजाराम घोलप, श्री समर्थ ऑप्टिक्स. किती वर्ष झाले तुम्ही हे चष्म्याचं दुकानाचं, की पहिल्यापासूनच आहे? पहिल्यापासूनच आहे, गेली 25 वर्ष झाली आता. मग तुम्ही याच लाईन मध्ये आलात की अजून पहिले काय तुम्ही करायची नोकरी, बिझनेस वगैरे? हेच लाईन, हेच फील्ड मध्ये 25 वर्ष. मग काय सांगाल तुम्ही की डोळ्यांचं किंवा चष्म्याबद्दल काय सांगू शकता? चष्म्याचं असं आहे की वयानुसार जो रेडिंग, तुम्हाला वयानुसार जो रेडिंगचा नंबर लागलेला आहे ना 40 नंतर, तो नंबर तुम्हाला आता लागलेलाच आहे. बाकी अदरवाईज असं मोबाईल यूज असेल तर चष्मा लागतोय. मोबाईल चष्मा तर असा आहे की सगळ्यांनाच लागतोय. नाही लागण्यासाठी काय करायला पाहिजे? नाही लागण्यासाठी असं काय नाही, मोस्टली जास्त करून चष्मा लागतो, पण नाही लागण्यासाठी असं काय नाही. काही जण असं असतो की चष्मा नाही लागत म्हणून, असं असतं. काही काही नाही तर लागतच नाही ना चष्मा. आता बघा माझे मिस्टर्स आहेत, पीसी वरती काम करतात. बाकीचे त्यांच्या ऑफिस मधल्या लोकांना लागलेला आहे चष्मा, पण त्यांना अजून नाही लागलेला आहे. लागलेला असतो, पण कसं चालून काही लोक असं की चालून जातात म्हणून, की चालवतात म्हणून, असं असतं. थोडंसं तेवढं प्रेशर घेत नाही, असं आहे. वयानुसार 40 प्लस झाले ना की असं काही नाही की 40 नंतर प्रत्येकाला चष्मा लागलेला असतोच आहेच आहे 40 नंतर. ते तर माहिती आहे, लहान मुलांपासून पण चष्मा आपण बघतोच की त्यांना पण लागतो, कारण मुलं जास्त मोबाईल घेतात, अभ्यास वगैरे त्यांचा असतो. तुमच्या दुकानाचा ऍड्रेस सांगा. श्री समर्थ ऑप्टिक्स, सुभाष रोड, अपोजिट आग्री हॉल. अच्छा, ठीक आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता दादांकडे आणि व्यवस्थित असं तुम्हाला बनवून देतील. ओळख सांगा आमची. नक्कीच ना, ठीक आहे, चालेल. मला पण आता चष्मा बनायला टाकलेला आहे, आता 2 दिवसांनी भेटणार आहे. सो चला आता आपण इथून निघूया. थँक्यू. किती मित्रांनो काम करायचं ना, महिलांचं काम काही संपत नाही का. सगळा पसारा घराचा आवरायचा, नंतर मग त्यातूनच वेळ काढून बाहेर जायचं. दुपारी आम्ही आलो, नंतर मग मी सगळं बिर्याणी, साईसाठी डाळ भात वगैरे बनवला, आम्ही जेवलो वगैरे, थोडासा आराम केला आणि मी चाललेली आहे. आपण ठाण्याचा तर व्हिडिओ पाहिलेला आहे नाही का. आता जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर माझा, पण आज मी तुम्हाला दाखवणार आमच्या डोंबिवलीमध्ये पण ज्युडिओ शॉप उघडले, तिकडे पण जाऊन आपण बघूया नाही का की कसं रेट आहे कपड्यांचा, कपडे चांगल्या क्वालिटीचे आहेत का. चला मग. सो मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत ज्युडिओ शॉप मध्ये आणि हे शॉप आहे डोंबिवली वेस्ट मध्ये असणाऱ्या मोठा गावच्या स्वामीनारायण टावरच्या समोरच हे ज्युडिओ शॉप ओपन केलेलं आहे. आता नवीनच या ज्युडिओचं ओपनिंग झालेलं आहे. सो चला तिकडे आपण जाऊया आणि त्याही शॉपला व्हिजिट करूया. सो फायनली मित्रांनो, खूप दिवसानंतर पहिले मी आलेले इकडे मानकोली ब्रिजला.
आणि इकडे खाडी आहे आमची डोंबिवलीची, मोठ्या गावची, खूप मस्त वाटतं. इकडे सनसेट पण होतो, तो पण पाहायला मिळतो. खूप छान वाटतं. खूप सारे लोक इथे संध्याकाळचा आपला टाइम स्पेंड करण्यासाठी येतात. खूप छान वाटतं, एकदम थंडगार हवा सुटते आणि इकडे बसायला पण भारी वाटतं. आम्ही आता खूप दिवसातून आलेली आहे, म्हणजे होळीपासून आता आलेली आहे. मस्त वाटते, भारी एकदम. आता थोड्याच वेळात सनसेट होईल, तरी आपल्याला पाहायला मिळेल, तरी आपण पाहूया. आणि समोरून बोट जाते, ती पण दाखवते तुम्हाला. बोट बघा कशी चाललेली आहे. साईडला पण बोटी आहेत. ती मोठीच्या मोठी बोट आहे. समोर बघा, समोर पण एक बोट येते. आणि ही आहे आमची मोठ्या गावची खाडी. इकडे पण एक समोर आहे आणि समोरून बघा एक बोट येते. आणि हा आहे मानकोली ब्रिज हायवे. आता थोड्याच वेळात सनसेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडे पाहू शकता, जी फेरी बोट असते ती पण इकडे चालू झालेली आहे. जे सगळे ज्यांना कोणाला बोलतात ना सैर करायची आहे, फेरफटका मारायचा आहे, त्यांच्यासाठी फेरी बोट पण इकडे आता मस्त एकदम वाटतंय. मस्त ड्रोन शूट आपण काढलेला आहे आणि तो तुम्ही एन्जॉय केला असेल. मस्त सनसेट पण झालेला आहे आणि खूप मस्त वाटतं. एवढी हवा आहे ना, तर आम्ही जेव्हा ड्रोन वरती उडवलं ना, पूर्ण असं हालत होतं नाही का, चिमणी सारखा वर खाली वर खाली. जसं आपल्याला व्ह्यूज पाहिजे, थोडासा व्ह्यूज मिळाला तर मिस्टरांनी लगेच मग उतरवला, कारण बोलतात जास्त नको नाही का, खूप म्हणजे खूप हवा आहे. पाहू शकता तुम्ही हवा किती आहे. तर चला आता आपण जाणार आहोत आपल्या जुडिओ मध्ये शॉपिंग करण्यासाठी. चला. सो फायनली मित्रांनो, मी येऊन पोहोचलेली आहे स्वामीनारायण टॉवर जवळ. पाठीमागे आहे तो स्वामीनारायण टॉवर आहे आणि समोर आहे जुडिओ. तो चला फटाफट जाऊया आणि बघूया इकडे कोणत्या प्रकारचे कपडे आपल्याला पाहायला मिळतील आणि रेट पण कपड्यांचा कसा आहे. चला. पाहू शकता इकडे 500 मध्ये एक टॉप आहेत आणि खूप छान छान असे टॉप आहेत. मग कलर दाखवते. हा एक कलर आहे, पण सगळे एल मध्ये आणि एक्सेल मध्ये आहे, डबल एक्सेल मध्ये नाहीये. जे म्हणजे मला आवडले ते नाहीये. ते छान आहे बघा, मस्त एकदम. हा दाखवला. याच्यामध्ये डबल एक्सेल आहे, पण हा कलर मला जरा आवडला नाही. मला ह्याच्यामधला कलर पाहिजे होता. आपण ठाण्यामध्ये घेतले ना, त्यामधलाच कपडा आहे. आणि हा तिकडे पण मी टॉप बघितलाय, पण मला भेटला ना डबल एक्सेल. हा डबल एक्सेल आहे. हा डबल एक्सेल आहे. येऊया. कलर छान आहेत आणि कपड्याचं पण चांगलं आहे क्वालिटी. इकडे पाहू शकता पूर्ण वन पीस आहे सगळे. इकडे या.
फक्त 400 रुपयामध्ये हे टॉप आहेत. दोन क्वालिटी चांगली आहे कपड्यांची, कपडा पण मस्त आहे. तुम्हाला 8.5 असं दाखवा व्हिडिओ. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला येणार, वेगवेगळ्या कलर मध्ये येणार. खूप छान छान आहे. 400 रुपये, 500 रुपयाची. सो मित्रांनो, शॉपिंग आपली चालूच आहे, पण आता आम्ही वरती चाललेलो आहोत. पहिल्या माळ्यावरती तिकडे जेंट्स लोकांचं सेक्शन आहे आणि लहान मुलांचे पण कपडे तिकडे आहेत. सो तिकडे पण आम्ही जात आहोत पाण्यासाठी. सो तिकडे पण जाऊया आणि बघूया तिकडे पण किती छान छान कपडे आहेत ते. फिराल तर इकडे जेंट्स लोकांचे कपडे साईच्या पप्पांनी बघायला सुरुवात केलेली आहे. इकडे पण खूप छान छान असे कपडे आहेत, चांगल्या व्हरायटी मध्येच आहेत, चांगले रिझनेबल प्राइस आहे. आणि इकडे लहान मुलांचे पण कपडे आहेत. सो साईसाठी आम्ही कपडे चॉईस करत आहोत आणि घेत आहोत. बघूया, साईला पण 2-3 टी शर्ट घेऊया. शॉर्ट्स घ्यायचं का? प्राइस 700 रुपये पर्यंत आहे. 700. तरी हा शर्ट जर खराब पण झाला ना तर ना पाय पुसायला काय पोचा मार गोधडी. पाहू शकता 299 मध्ये पण खूप छान छान असे टॉप आहेत. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, कलर मध्ये आहेत. अशा मध्ये आहे नवीन पॅटर्न. दोन्ही साईडला नोट्स येणार अशामध्ये. सो मित्रांनो, डोंबिवलीच्या जुडिओ शॉप मध्ये आपण आलेले आहोत आणि इकडे पण खूप छान छान कपडे आहेत. असं नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आहेत. ते सगळे व्हरायटीज मध्ये आहेत आणि खूप छान आहेत. प्राइस पण रिजनेबल आहे आणि कपडा खूप चांगला आहे, सॉफ्ट आहे, एकदम मऊ आहे. कपड्याची क्वालिटी चांगली आहे. सो इकडे पण येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. खूप सारी गर्दी आहे इकडे संडे असल्यामुळे. सो आम्ही थोडीफार साईसाठी शॉपिंग केलेली आहे आणि माझ्यासाठी मी घेतलेलं नाही काही. सविष्टांसाठी ट्राउझर आम्ही बघत होतो, पण त्यांना जशी पाहिजे तशी ट्राउझर भेटली नाही. खाली आहे ते लेडीजसाठी आहे पूर्ण आणि वरती जे आहे वरच्या फ्लोअरला ते लहान मुलांसाठी आहे आणि जेंट्स लोकांसाठी. तशी तुम्ही शॉपिंग करू शकता. सो चला आता आपल्या फटाफट जायचंय घरी, खूप लेट झाले. सो मिस्टर गेले. हे बघा, असं अलग अलग कलर येणार. असे ना व्हाईट्स मध्ये पॅन्ट आणि असं बघा वरची कुर्ती आहे ती अशा प्रकारे येणार. सो फायनली मित्रांनो, डोंबिवलीच्या जुडिओची शॉपिंग करून झालेली आहे आणि फक्त साईसाठी आम्ही टी शर्ट घेतलेले आहेत. आमच्यासाठी जास्त काही आम्ही शॉपिंग केले नाही. तुम्हाला माहिती आहे ठाण्याच्या जुडिओमध्ये आमची शॉपिंग झालेली होती. फक्त मिस्टरांना ट्राउझर घ्यायची होती, पण इकडे काही त्यांची जर मनासारखी आली नाही. खूप सारे ट्राउझर होत्या पण त्याच्या मनासारखी भेटली नाही. सो आम्ही नाही खरेदी केली आणि आता 7:30 वाजलेले आहेत. सो पटापट आपल्याला जायचंय घरी, जेवण वगैरे सगळं काही बनवायचंय. तर मित्रांनो, आज आपला मस्त व्हिडिओ झालेला आहे. माझ्यासाठी आपण चष्मा बनवलेला आहे आणि जुडिओ पण पाहिलेला आहे जो डोंबिवलीमध्ये आहे. तर तुम्ही इकडे कधी पण येऊ शकता आणि या जुडिओला व्हिजिट करू शकता. खूप छान छान असे कपडे आहे, जे कपडे असे भारी स्टायलिश असतात ना, ते कपडे जर आपण बाहेर घ्यायला गेलो ना तर खूप सारे म्हणजे बजेट जास्त असतो आणि इकडे जुडिओ मध्ये एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला ते भेटतात आणि खूप छान छान कपडे आहेत. तुम्ही नक्की या आणि या जुडिओला व्हिजिट करा. तर हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून वाजता बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत ती मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा.